महाराष्ट्र भूषण पद्मश्री ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा काल 4 जून रोजी वाढदिवस होता। या निमित्ताने अनेक कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। अनेकांनी त्यांच्या सोबतचे कामाचे किस्से देखील सांगितले। आयुष्यात एकदा तरी त्यांच्या सोबत काम करावं अशी अनेक कलाकारांची इच्छा असते। अशीच काहीशी संधी आता अभिनेता आणि लेखक संकर्षण कराडेच्या आयुष्यात आली आहे। एखादी भूमिका नाही तर संपूर्ण चित्रपट तो अशोक सराफ यांना घेऊन करत आहे। काल त्यांच्या वाढदिवसानिमित्त संकर्षणने या सिनेमाची घोषणा केली। संकर्षणने हा सिनेमा लिहिला असून महेश लिमये दिग्दर्शन करणार आहेत, तर अशोक मामा या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत। लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, पण हा सिनेमाचा अनुभव कसा होता हे सांगणारी एक खास पोस्ट संकर्षणने केली आहे। संकर्षण लिहितो, मी कधीही न पाहिलेलं स्वप्न आज पूर्ण झालं। मला कधीही वाटलं नव्हतं मी सिनेमा लिहीन आणि त्यात अशोक सराफ सर काम करतील आणि मलाही त्यांच्यासोबत कॅमेरा समोर उभं राहण्याची संधी मिळेल। हा सिनेमा त्यांच्याकडे वाचला आणि त्याच क्षणी त्यांनी होकार दिला। माझं भाग्य। या सिनेमाच्या निमित्ताने हिमालया एवढा नट अनुभवायला मिळाला। वयाच्या 79व्या वर्षी कामाची प्रचंड ओढ, वेळेवर येण्याची शिस्त, विनोद सुचण्याचा त्यांचा वेग आणि खूप काही। फक्त अनुभवावं। प्रत्येक शॉट नंतर हाताच्या पंजाचे 5ही बोट ताणून डोळे मोठे करून त्यांच्या शैलीत विचारायचे, तू लिहिलंय तसं करतोय ना? विचारलेलं बरं आणि डोळा मारायचे। हा सिनेमा जितका त्यांच्या काम करण्यामुळे उत्तम पूर्ण झाला, तितकाच निवेदिता ताईंच्या साथीमुळे घडून आला। सिनेमाच्या 3 दिवस आधीपर्यंत अशोक सरांना खूप बरं नव्हतं, पण ताईंनी त्यांची तब्येत सांभाळत कसं सगळं होईल याची अत्यंत काळजी घेतली। निवेदिता सराफ सिनेमामध्ये नाहीयेत, पण त्यांच्यामुळे चित्रीकरण सुरळीत पार पडलं। पुढच्या काही महिन्यात सिनेमा तुमच्या भेटीला येईल, घ्या सांभाळून। अशोक सराफ सरांना तुम्ही अनेक वर्ष प्रेमाने डोक्यावर घेतलत। मला तुमच्या हाताचं बोट धरून जरी चालवलं तरी हा नट सुखावेल। सिनेमा कधी येणार, त्याचं नाव काय असेल, प्रोमो, टीजर, म्युझिक वगैरे सगळंच तुम्हाला लवकर कळेल। तोपर्यंत लक्ष असूया मायबाप हो, अशा शब्दात संकर्षणने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। संकर्षणने आजवर अनेक नाटक आणि मालिकांसाठी लेखन केलं आहे। हा त्याचा पहिलाच सिनेमा आहे आणि त्यात अशोक मामा असणे हे त्याच्यासाठी स्वप्नवत आहे। तुम्ही हा सिनेमा पाहायला उत्सुक आहात का हे कमेंट करून नक्की कळवा। आणि मराठी सिने विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका, फक्त राजश्री मराठी।